मार्डी परिसर वर्धा नदीला आलेला पुरामुळे शेतकरींचे नुकसान. मागील 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले पूर्णपणे भरून वाहत आहे. या सर्व पूर परिस्थितीमुळे वर्धा नदीच्या पात्रात वाढ होऊन वर्धा नदीची पूर परिस्थिती भयानक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मारेगाव तालुक्यातील दांडगाव, शिवनी, कांदा, मुक्ता, आपटी या गावालगत वर्धा नदीचा प्रवाह आहे. त्या 3 वर्षात वर्धा नदी ही पुरामुळे रुद्र रूप धारण करत असते आणि बळीराजाचे अतोनात नुकसान करत असते. बळीराजा पेरणीसाठी ओढाताण करून आपले बियाणे जमिनीत रुजवत असतो. अशातच अशा या वर्धा नदीच्या भयानपुरामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना त्वरित मिळावे आणि त्यांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी समस्त गावकऱ्याची मागणी आहे. ही पूर परिस्थिती इतकी भयान असते, कमीत कमी दांडगाव येथील 100 ते 200 एकर जमीन ही पाण्याखाली गेली असते. मोबदला म्हटलं तर काहीच मिळत नाही. तर याची लवकरात लवकर चौकशी करून मोबदला देण्यात यावा. हा नदीचा रिपोर्ट आज रविवारी 11:30 वाजताचा आहे. तरी तहसीलदार यांनी याची दखल घेण्यात यावी व पूर परिस्थिती नियंत्रणासाठी निर्णय घेऊन त्वरित नुकसान भरपाई करण्यात यावी. प्रतिनिधी विजय मत्ते, न्यूज 24, आपकी आवाज. पुराच्या पाण्यानं आमची नुकसान होऊन आम्हाला योग्य नुकसान मिळत नाही. सरकारनं थोडीशी दक्षता घ्यावं बा आणि आम्हाला काही जे ज्यांचे वावर बुडले त्यांना मोबदला द्यावा अशी आमची एक मागणी आहे. वर्धा पॉवरच्या डॅमला पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये दांडगावची जमीन, दांडगाव मुक्ता गट ग्रामपंचायत या एरियातली जमीन जवळजवळ 100 एकर जमीन पुराखाली डुबलेली आहे. आणि हा पाऊस अजूनवरून सुरूच आहे आणि या पावसामुळे पुन्हा किती नुकसान होईल याची शक्यता वर्तवता येत नाही. अशा परिस्थितीत या ठिकाणी आम्ही नदीच्या अगदी कडेला उभे आहोत आणि इथे उभे राहून ह्या पुरासंदर्भात